महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खंडाळा घाटात हाहाकार, गॅस गळतीनंतर महाजाम, घाटात इंजिन पेटण्याची भीती, पोलिसांकडून एसी बंद करण्याचे आवाहन। मंगळवारी संध्याकाळी खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रॉपिलियन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला होता आणि या गॅस गळतीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली होती आणि गेल्या 12 तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी कायम आहे। त्यामुळे खंडाळा घाटात 20 ते 22 किलोमीटरपर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत। अडकलेल्या वाहनांमध्ये सीएनजी वाहनांची संख्या मोठी आहे। बराच काळ इंजिन सुरू राहिल्याने अनेकांचे इंधन संपत आले आहे। त्यामुळे गोंधळात आणखीन भर पडला आहे। रात्रीपासून हजारो प्रवासी अन्न, पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधेविना घाटात अडकून पडले आहेत। हायवे ट्रॅफिक पोलिसांनी वाहनधारकांना एक्सप्रेस वे टाळण्याचं आवाहन केले आहे। परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही। गेल्या 12 ते 15 तासांपासून वाहने एकाच जागी उभी आहेत। संत गतीने चढण चढत आहेत। त्यामुळे अनेक गाड्यांचे क्लच प्लेट्स जळून खाक झाले आहेत। घाटात ठिकठिकाणी वाहने बंद पडले असून अनेक खाजगी मेकॅनिक्स युद्ध पातळीवर गाड्या दुरुस्त करताना दिसत आहेत। घाटातील वातावरणात क्लच आणि गरम झालेल्या टायरचा उग्र वास येत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। एकीकडे टँकरमधून झालेली गळती आणि दुसरीकडे हजारो वाहनांचा धूर यामुळे घाटात प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे। पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून काही काळ इंजिन पूर्णपणे बंद ठेवण्यास सांगितले आहे। तुम्ही जर या कोंडीत अडकले असाल तर गाडीचे इंजिन जास्त वेळ सुरू ठेवू नका। पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि पोलिसांच्या सूचनेचे पालन करा। खंडाळा घाटात सध्या केवळ वाहतूक कोंडी नाही तर तांत्रिक बिघाडांमुळे गाड्यांचा स्मशानघाट होण्याची भीती निर्माण झाली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, खंडाळा।